एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चला वेळ तोडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. कारण वेळेचं भान ठेवायचं आहे. वेळ कोणाचा गुलाम नाही आहे मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा पीटर हेनलिन जर्मनीचा व्यक्ती होता, त्याच्यासाठी मात्र संशोधकासाठी थांबूच शकला नाही, तर आपणासाठी काय थांबणार आहे. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. 4 षटकांचा सामना. अक्षय पाटील जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. संतोष गावड त्यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप सुंदर असं निसर्गरम्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. प्रशांत गोवारी यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात. प्रणय पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. शशिकांत गावडे यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना 4 षटकांचा असेल. वैतरणा बॉयज संघ एका साईडला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलं जसा 22 ने. ते कसं काय मला समजलं नाही. जे आपण अंतिम 4 मध्ये जे संघ पोहोचणार आहेत त्यांचे लॉट्स टाकले जाणार आहेत. तर जर कदाचित जर सफाळे जर संघ लागला, सफाळे लोगट तर ती आणि सफाळे गट यांच्या माध्यमातून मात्र तो रविवारी सकाळी 9 वाजता सामना खेळवला जाणार आहे. हे पहिल्यापासून आम्ही सांगतोय, कारण ऐन वेळेला असं नको की मात्र तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं. तर आम्ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. पहिला चेंडू ऑन साईडला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिअर केला जातोय. 1 बाउंड चौकार. SP चौकार. गुड शॉट. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 4 धावा. चौकाराने मात्र या ठिकाणी श्री गणेशाय केला जातोय. वैतरणा बॉयज एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आहे मिस्टर रोहित. काय विराटांच्या मैदानात जबरदस्त या खेळाडूने अप्रतिम चांगली कामगिरी केली गेली होती. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. डेड बॉल पंच घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर विशाल नाईक मेन पंच पाहायला मिळत आहेत. अक्षय किनी या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. प्रशांत पाटील यांच्याकडून वैतरणा बॉयजला शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश 4 धावा फलकावर. रोहितचा हा मात्र फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. टिपमिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. ॲक्युरेट फेकी केली जाते. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 5 या धावसंख्येवर. क्वचित आणि कदाचित असे फलंदाज असतात की पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं फायटिंग टोटलकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं. ध्येय असतं प्रत्येक खेळाडूचं. सलामीवीरांचं ध्येय असतं की माझी सुरुवात ही चांगली व्हावी. गोलंदाजाचं सुद्धा तेच ध्येय असतं की पहिल्या चेंडूपासून विकेट प्राप्त झाले तर मी या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करेन. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. विशाल नाईक या ठिकाणी वतात वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 6 धावा. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये किरण कारभारी यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र सौरभ पाटीलचा हा फटका बिग ब्लास्ट क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावन करता SP सिक्सर. मॅग्निफिसंट टायमिंग. ही सौरभ पाटीलची ताकद आहे. यासाठीच हा खेळाडू ओळखला जातो कमी वेळेत, ज्याने मात्र सुंदर फोकस केलंय. म्हणून दुसऱ्यांकडे ब्रँड न पाहताना स्वतः ब्रँड व्हा आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर सौरभ पाटील ब्रँड ऑफ वैतरणा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 13 रन्स 13 धावा. षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर आणि पहिल्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13. चांगली सुरुवात आहे. एक
जी गुड स्टार्ट व्हायला हवी ती मात्र यावेळेला स्टार्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग बॅट्समन कसे असावेत याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं. यावर ऑफ साईडला सुंदर टॅप केला जातोय, चेंडू ड्राईव्ह केला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न असेल का दोन्ही क्षेत्ररक्षक, मात्र यावेळेला आपण पाहतोय परिपूर्ण मिसफिल्डचा फायदा मिळतोय. मनोहर मात्र बॅकअपसाठी येत आहेत, तत्पूर्वी 3 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. आणि तिहेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. वैतरणा बॉईज या संघाची 14 धावा, 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संतोष गावड मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं मात्र त्यांनी सुद्धा कमेंट केलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चॅटमध्ये. त्यांचा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आहे, दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचरकडे, दाद हाईट फॅक्टर या ठिकाणी दर्शवत असताना उंची जास्तीत जास्त घेतली गेली होती. विशाल नाईक त्या ठिकाणी लेग बायचा इशारा करत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. जी स्टार्ट हवी होती वैतरणा बॉईज संघाच्या फलंदाजांना, ती स्टार्ट अगदी योग्य रीतीने सुरुवात झालेली आहे. आणि ज्या पद्धतीने 17च्या ॲव्हरेजने जर खेळले तर प्रशांतजी 68 धावा फलकावर लागतील. परंतु येणाऱ्या 18 चेंडूमध्ये या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी आहे गोलंदाजांकडे. गोलंदाजांना मात्र टिचून मारा करावा लागणार आहे, अभेद्य कामगिरी करावी लागणार आहे. काय म्हणतील? बिल्कुल. दूसरी बात तो है कि सौरभ पिछले मैच में जिन्होंने 22 रन बनाए थे उनका खेल बहुत अच्छा चल रहा है. दूसरी तरफ से पिंकुश ने 12 गेंदों में 36 बनाए थे. तो ये खिलाड़ी ना रडार में रहेंगे, इनके ऊपर निगाह रहेगी सबकी. मजा आएगा इस मैच में. नक्कीच जबरदस्त सामना पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. गोलंदाज जर आपण पाहिलं तर जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. जयेश या गोलंदाजाकडे तेवढी लेंथ अँड लाईन आहे, फक्त वेग असून चालत नाही तुमच्याकडे. तर लेंथ अँड लाईन जर चांगली असली तर नक्कीच चांगले गोलंदाज बनण्याची दाट शक्यता. यावेळेला ओव्हर पिच चेंडू, स्टँड अँड डिलीवर शॉट, परफेक्ट टाइमिंग. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. What a timing, magnificent shot. This is a beautiful and tremendous batting. देखिए ये शॉट देखिए प्रमोद, ताकत नहीं थी इस बार, पूरी तरह से टाइमिंग के ऊपर निर्भर थे. थोड़ा सा एक कदम मैंने बाहर निकाला था और फ्रंट फुट पर यह शॉट खेला गया. आज के दिन का यह सबसे बेहतरीन छक्का है. नक्कीच जबरदस्त. यावेळेला आपण पाहतोय यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 24 धावा, 24 रन्स. ही सौरभ पाटीलची ताकद आहे. धावांची भूक त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत मिटत नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात म्हणायचं झालं तर धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, सातत्य. कारण म्हटलं जातं ना, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. मात्र जे झालं ते गेलं, विसरून जावं आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी. आणि ती नवीन इनिंग पेश करताना पाहायला मिळतोय. सुपर्ब. यावेळेला पाहिलं न्यायाला बाकीचं काम पंचांवर सोपवलं मिस्टर आशुतोष वेवार. या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा करत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 रन्स. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर वैतरणा बॉईज हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटला ब्रश करून डिसिप्लिन क्रिकेट, स्पोर्ट्समॅनशिप काय असते हे दर्शवत असताना मात्र यावेळेला रोहित दर्शवत असताना, कारण पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच फलंदाज या ठिकाणी क्रीज सोडून बाहेर येत असताना आपण पाहतोय. हे प्रत्येकाने आदर घेणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. रोहित याला सुद्धा सॅल्यूट असेल. 3 चेंडूचा एकंदरीत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगले हायस्ट पार्टनरशिप या ठिकाणी करता येईल का ते पाहायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो दांडाखाडी आणि NCC तिगरे या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या प्लीज. वैतरणा बॉईज वर्सेस आपण पाहतोय दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. 22 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आमिर. या खेळाडूकडे सुद्धा मात्र तेवढं पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, काबिलियत आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं खेळ करायचं असेल तर तुम्हाला गुणवत्ता ही सिद्ध करावी लागणार आहे. तुमचं टॅलेंट हे कधीच लपत नसतं, परंतु ते टॅलेंट दाखवण्यासाठी तुम्हाला खरं उतरावं लागेल. यावेळेला मी म्हटलं होतं आमिर या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे, कारण VB स्टारच्या मैदानात या खेळाडूला मी जवळून पाहिलं होतं समालोचन करताना. त्या अनुषंगाने फलंदाजी करताना हा खेळाडू आपण पाहतोय इज ऑन फायर. सुपर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. व्हॉट अ शॉट.
एक बात है, ट्रिप और ट्रॉफी भी रहेगी। जिस तरह से खूबसूरत जो कि नज़ारा में देख रहा हूँ, सारी चीज़ें अच्छी होती हुई दूसरी एक तरफ सौरव की बल्लेबाजी बढ़िया हो रही है और एक तरफ आमिर, दोनों बल्लेबाजों का जलवा मैदान के अंदर जारी। नक्कीच सुपर यावेळेला आपण पाहतोय कमबॅक करण्याची संधी जयेशला होते आणि जयेशने मात्र यावेळेला धावांची गती जर आपण पाहिले 31 धावा 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात। पहा जयेशला मात्र माहिती आहे की 3 षटकांमध्ये 31 धावा 10.33 ची सरासरी। चला नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम। वेळेचं भान ठेवायचं आहे प्रत्येक खेळाडूने कर्णधाराने, हे मात्र आपण दर्शवा, कारण वेळ दौडू नका। विंकूजी मात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला ही सूचना असेल। खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। महेश भोईर यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात आणि खास करून किरण कारभारी यांनी सुद्धा वैतरणा टीमसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। संजू राठोड हे सुद्धा जॉईन झालेत। निशांत कारभारी आपल्याला पाहायला मिळतात। दीपक वैद्य यांनी सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचं खेळ साकारला गेला असं सांगितलं गेलं। ही सर्व SP ची देण आहे, अर्थातच शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून मात्र जे आज आपल्याला व्यासपीठ मिळाले तुम्हा सर्वांना ते शुभम पाध्ये यांच्यामुळे। त्यांना मानाचा मुजरा असेल आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो राष्ट्रभाषा हिंदीमध्ये प्रशांत जाधवडे यांना। थँक्यू व्हेरी मच। शुक्रिया व प्रबोध सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। पर बैकफुट पर खेलने की कोशिश, हवा में गेंद बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और सौरभ बैक टू द पेबल जा रहे हैं। इस विकेट की सख्त जरूरत थी, एक बड़ा विकेट बिल्कुल मिलता हुआ। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। वैतन्य बॉयज और जलसार के बीच जो मुकाबला चल रहा है वो बिल्कुल देखते हुए बड़ा मैच है, इसमें कोई संदेह नहीं है। रन संख्या फिलहाल 2 विकेट के नुकसान पर 31। पहले 2 ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा, कमाल की बल्लेबाजी सौरभ द्वारा। उसके बाद में आमिर ज्वाइन हुए हैं। अब सौरभ का विकेट खोने के बाद 4थे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज निखिल 24 रन में बल्लेबाजी करेंगे। वैतन्य बॉयज के पास जो खिलाड़ी बहुत सारे नौजवान खिलाड़ी हैं, जलसार के पास जो खिलाड़ी उनके पास कुछ एक्सपीरियंस कैंपेनर रहे। दांडाखाड़ी और NCC तिगरे टीम के कप्तान अब रेडी रहे। 4 ओवर के बाद टॉस होने वाला है, क्योंकि ये अनाउंसमेंट बार बार नहीं होने वाले। इस बार जो कि चीज़ की आदत आपको डालनी होगी। गेंदबाजी करने के लिए शैलेश तैयार, बढ़िया गेंद। विकेट लेने के बाद कॉन्फिडेंस बढ़ता है गेंदबाज का, वही कहानी मैदान के अंदर। टिप्पा बहुत अच्छा, टिप्पा खाने के बाद 2 चाल भी है और 4 मीटर के अंदर गेंदबाजी कर रहे हैं। ज़्यादा छोटी गेंदबाजी नहीं कर रहे हैं, लेंथ गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज की तरफ से। ओह बढ़िया क्रिकेट। टप्पा ऑफ स्टंप के बाहर है। एक बार फिर वही कहानी, टप्पा खाने के बाद उछाल भी मिल रहा है, गति भी मिल रही है, अच्छा नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए। अब एक गेंद पर सौरभ का विकेट गिरने के बाद गेंदबाज कमबैक करने की कोशिश करते हुए इस मैच में वापस एक बिगुल बचाते हुए। या जस्ट होकर खिलाड़ी है, उनके सर की तरफ से गेंद जा रही है, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा। 1 रन मुकम्मल किया और सामने से देखे जो समर्थक है वो तालियां बजा रहे हैं। और आज के दिन में बहुत सारे जो अच्छे शॉट आपने देखे हैं, इस खूबसूरत जो कि शॉट के साथ रन संख्या कुल मिलाकर 32 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। वैतरना बॉयज की टीम एक सक्षम टीम मानी जाती है। पहला मैच बहुत अच्छा रहा है। जलसार टीम की बात करें वो भी एक संतुलित टीम मानी जाती है। ओहो बैकफुट पर इंतजार किया और उसके बाद में लॉन्ग ऑन के ऊपर से एक शानदार स्ट्रोक, मजा आया देखने के बाद। थोड़ी सी छोटी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से अंदर की तरफ आ रही थी, गति ज्यादा नहीं थी, जल्दबाजी नहीं है, कोई हड़बड़ाहट नहीं है, टाइमिंग वे में साथ ऊंचे कद के बल्लेबाज है, ऊंचे सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या इसी के साथ 38 रन 2 विकेट के नुकसान पर। जलसार की बात करें तो एक बहुत अच्छी टीम है। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला इन्होंने लिया था। अब आप फिलहाल मैदान के अंदर वैतरना बॉयज की टीम को देख रहे हैं बल्लेबाजी करते हुए। सौरभ का विकेट खोने के बाद आमिर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। आखिर गेंद पर बिनती है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर की कहानी अगर देखें तो पहले ओवर में आए थे 17 रन, दूसरे ओवर में 14 रन आए थे। इस ओवर की कहानी देखें तो ये तीसरा ओवर समाप्त हुआ। इस ओवर में एक छक्के की मदद से 7 रन आए। मतलब ये छक्का नहीं होता ना तो ये ओवर बहुत अच्छा था, लेकिन दोस्तों अगर मगर से क्रिकेट नहीं होती तो ये छक्का आने के बाद जो वैतरना बॉयज जो बैकफुट पर जाते वो वापस आया। 38 रन 38 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। मैदान के अंदर ज्यादा टीम मीटिंग ना करे, चर्चा ना करे। वक्त की बात करें तो वक्त किसी का गुलाम नहीं है, वक्त किसी के लिए नहीं रुकने वाला है, वक्त किसी जो कि खूबसूरत मोहतरमा के लिए भी नहीं रुकने वाला है। पिंकू जी मात्रे थोड़ा सा आपको ध्यान देना होगा। मैं समझ सकता हूं कि आपको बातें भी करनी चाहिए, लेकिन वो 11 खिलाड़ी इकट्ठे नहीं आने चाहिए। आप अगर कप्तान है बॉलर के साथ बात कर सकते हैं। अगर वो 10 खिलाड़ी जो 8-9 खिलाड़ी इकट्ठा आ जाएंगे ना तो वो समय ज्यादा जाएगा।
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज परेश तैयार, निर्णायक ओवर डालने के लिए तैयार है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज निखिल, एक तरफ अमीर जो है नॉन स्ट्राइकर एंड पर खड़े हैं, एक अच्छी जो कि सोच के साथ बल्लेबाजी करते हुए बैकबुट पर चले गए। इस बार क्रीज के गहरे का इस्तेमाल, गेंद को आंसर की तरफ खेलते हुए गेंद पीछे जा रही है मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, जो स्क्वायर लेग और मिड विकेट बीच फासला, और थोड़ी सी गलती होती हुई। बहुत कुछ हो रहा है, बहुत कुछ हो रहा है, एक्शन रिएक्शन का ये खेल है। पहले देखिए क्या हुआ था, एक बार फिर आपको बताते हैं जिस तरह से हुआ है, और बढ़िया क्रिकेट मैं इसलिए कह रहा हूं कि बहुत कुछ हो रहा है भाई, एक्शन। ये देखिए यहां से गेंद छूट गई, पिच कवर किया। अब देखिए यहां से क्या हुआ, ये थ्रो आया और नहीं इस बार अच्छी तरह से नहीं किया, वहां से चली गई गेंद, पीछे कवर कर दिया और थ्रो आया, तब तक ये यहां भी अगर देखे तो रन पूरा हुआ। कितनी बार एक्शन रिएक्शन आपने देखी है। सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी इस बार, टप्पा खाने के बाद उछाल, खड़े खड़े आंसर पर खेलने की कोशिश। परेश का ये ओवर जिसमें कि 2 गेंदों का खेल समाप्त हुआ, 2 गेंदों में 3 रन खर्च किए, रन संख्या 41, 41 लॉस ऑफ 2 विकेट। पहली पारी आप वैतरना बॉयज की देख रहे हैं। दूर वाले एंड से प्रमुख गेंदबाज लॉन्ग ओवर में परेश जो है गेंदबाजी कर रहे हैं। एक अच्छा माहौल इस प्रतियोगिता में एसपी बॉयज ट्रॉफी 2021 में शुभम जी पाते इस टूर्नामेंट के आयोजन करता। स्विंग एंड मिस, बहुत बढ़िया गेंदबाजी, टिप्पा खाने के बाद उछाल भी था, एक बार गति ज्यादा नहीं थी, गति परिवर्तन किया गया था। बढ़िया तरीके से अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज परेश, इस ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। ये देखिए एक बार फिर वो उंगलियां फिरते हुए, इसका फायदा मिला है, क्योंकि देखिए जो आखिरी ओवर होता है वहां दनादन बल्लेबाजी होती है। छोटी गेंद, जोरदार प्रहार, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके, लेग स्टंप के ऊपर गेंद है, बल्लेबाज क्रीज के गहरा का इस्तेमाल करते हुए शानदार स्ट्रोक खेलते हुए बाउंड्री लाइन के बाद 6 रन। ब्यूटीफुल टाइमिंग, बहुत बढ़िया तरीके से अच्छी पोजीशन। देखिए कहां गलती हुई गेंदबाज की, राउंड विकेट आप गेंदबाजी कर रहे हैं, एक बार फिर वो गति परिवर्तन करना चाहते थे, लेग स्टंप के बाहर गेंद पिच हुई, बल्लेबाज पहले से बैकफुट पर है, इसीलिए बल्लेबाज जो है आराम से थोड़ा सा पॉज लेके खेले और ये एक अच्छा शॉट। इतनी छोटी गेंदबाजी आप करेंगे ना तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले। इसी के साथ रन संख्या कुल मिलाकर 47, 47 ऑन द बोर्ड। ये बेहतर लाइन है, थोड़ा गति में परिवर्तन किया था पहले, इससे पहले, अब थोड़ा सा गति में बदलाव तेज करने की कोशिश। लाइन अच्छी थी, 2 रन लेने का मौका मिलेगा और रन संख्या इसी के साथ 49 रन 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए वैतरना बॉयज। 4थे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। निर्णायक ओवर है, निर्णायक ओवर की बात करें तो ये निर्णायक गेंद भी हो सकती है। बढ़िया गेंदबाजी, ये अच्छी लाइन है, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को आंसर की तरफ खेले, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी, इस बार गलती नहीं है, कवर करने के लिए वो खिलाड़ी वो सही जगह पर था, थ्रो भी बहुत अच्छा था। अमीर की पारी समाप्त आखिरी गेंद पर सिंगल आया, विकेट भी आया है और 4 ओवर का खेल समाप्त होता है। 4 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 50 रन और जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। जलसार की टीम मैदान के अंदर बिल्कुल आएगी बल्लेबाजी करने के लिए, वैतरना बॉयज गेंदबाजी करेंगे, लेकिन अब दांडा खाड़ी और एनसीसी तिगरे के बीच जो मुकाबला है उस मुकाबले की तरफ जाएंगे, जहां टॉस का बॉस यानी कि एक बार फिर टॉस की तरफ जाएंगे। जब मुकाबला शुरू हो जाएगा तब जो दूसरी इनिंग की पहले 2 ओवर की कहानी, इंटरेस्टिंग कहानी सुनिए प्रमोद शेड़गे की जुबानी। बहुत इंटरेस्टिंग मैच है, क्रूशियल मैच रहेगा, करो या मोरो वाला मैच रहेगा। यहां से जीते तो एक बार फिर सफर जारी, नहीं तो एक बार फिर आपका हेलीकॉप्टर आपकी घर की तरफ उड़ने के लिए तैयार है। तो चले एक बार फिर टॉस की तरफ जाएंगे। मंगेश जी भोईर इनके कर कमलों से होगा टॉस, जो मेहनत भी कर रहे हैं टूर्नामेंट को सफल बनाने के लिए शुभम पाध्ये जी के साथ। मैदान के अंदर ज्यादा समय नहीं जाना चाहिए, बल्लेबाज भी चलिए मैदान के अंदर, अगर आप रेडी है तो मैदान के अंदर चलिए। और जो मैदान के अंदर खिलाड़ी, बाकी सारे जो खिलाड़ी है, जो 11 खिलाड़ी मैदान के अंदर जा रहे हैं, उनको मैं एक बार फिर दरख्वास्त करना चाहता हूं, ज्यादा समय ना ले, आपकी फील्डिंग आप अलंकृत कीजिए। चलिए अगले मैच, मतलब वो दूसरे पड़ाव की एक इंटरेस्टिंग, रोचक, एक रोमांचकारी कहानी बताने के लिए, मतलब 2 ओवर के लिए आ रहे हैं प्रमोद शेड़गे। थँक्यू व्हेरी मच प्रशांत आदवडे। सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता, 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष आणि चिंडवाडी फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, फर्स्ट डे आपल्याला पाहायला मिळतोय। सेकंड सामना
मात्र आपण सेकंड मॅच आपण पाहणार आहोत दांडाखाडी वर्सेस NCC तिगरे. NCC तिगरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवतील. आमचं लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा या मैदानात आगमन झालंय आणि त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. सर्व संघांचे पाठीराखे आणि प्रत्येक गावागावातून मात्र प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालाय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. भरपूर क्रिकेट गर्दी असतात आणि गर्दी करत असतात हे आपण नेहमीच पाहिलेलं आहे. क्रिकेट जीव की प्राण हे मात्र खेळाडूंचं आता झालेलं आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये नसानसामध्ये रक्त भिनलंय ते मात्र क्रिकेट आणि फक्त क्रिकेट म्हणूनच म्हटलं जातं. कालही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि उद्याही तुझाच राहणार. अर्थातच क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक काळ असा होता प्रशांतजी की 365 दिवसांचा खेळ होत नव्हता. फक्त 4 ते 5 महिने आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो आणि त्यानंतर रबर चेंडूने जो थैमान घातला जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून त्या आजतागायत आपल्याला पाहायला मिळतं. मध्यंतर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण शांतता बाळगली होती आणि सबर का फल मिठा होता हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्यानंतर आता क्रिकेट एवढं क्रेज वाढलं आहे, ग्लॅमर आलं आहे आणि खूप चर्चा ही रबर चेंडूची झाली आहे. 80 ते 85 ग्रॅमच्या या चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलाय. या रबर चेंडूबद्दल काय म्हणतील? बिल्कुल आपने सही कहा. जैसे कि 4-5 महीने का वो सीजन रहता था, लेकिन वो रबर बॉल आने के बाद पिछले 4-5 सालों में बदलाव हुआ है. अब 12 महीने टूर्नामेंट हो रहे हैं, 12 महीने क्रिकेट हो रही है और ये भी एक अलग लेवल का टूर्नामेंट है, अलग लेवल का क्रिकेट है. मज़ा आता है यहाँ से भी. तो अगर लगातार आप क्रिकेट खेलते जाएंगे तो मज़ा आएगा. मैदान के अंदर जो मुकाबला है वहाँ भी एक बार फिर दिलचस्प कहानी होने वाली. दोनों तगड़ी टीमें हैं और ट्रॉफी पाना चाहती हैं. नक्कीच 50 धावांचं लक्ष घेऊन उतरले. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅचचा हिरो ठरला होता. 33 धावांची वादळी खेळी मात्र झंझावती खेळी केली होती. 35 धावांची 33, 35, 36 कम्प्लिटली मात्र जबरदस्त खेळी केली गेली होती. सुपर बॅटिंग केली गेली होती. परंतु या सामन्यामध्ये पाहायचं आहे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. चेक करतायत की स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र खेळायला हवा होता, कारण सौरभ पाटील सारखा एक तंत्रशुद्ध फलंदाजी तर नेहमीच करत असतो, परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा तेवढंच चांगलं तंत्रमंत्र जपताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची लेंथ अँड लाईन, रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. नॅचरल अँगल क्रिएट करताना पाहायला मिळतो आणि जेव्हा तुमच्या कानाच्या कोपऱ्यापासून जेव्हा गोल हात फिरतो ना तेव्हा नॅचरल डिलिव्हरी म्हणूनच संबोधलं जातं आणि एक परिपक्व गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. समीर घरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. आकाश घरत असतील, खूप चांगल्या प्रकारचं मात्र आपण पाहतो. आकाश घरत डोंगरपाडा या ठिकाणाहून मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. पाहिजे पंच काय डिसिजन एक्झॅक्टली देतात या खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणानं नोचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आशुतोष व्यवहारे एका साईडला आपण पाहू शकतील. पाहिजे एक्झॅक्टली कुठे चेंडू मात्र या ठिकाणी पिच झालाय याकडे पंचांचं लक्ष असेल. डिस्कस करतील आणि ते त्या ठिकाणी दर्शवतील. पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. पंच आपलं काम चांगलंच बजावतात हे आपण नेहमीच पाहिलेलं आहे आणि तिथे डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 0 आतापर्यंत. डिसिजन पेंडिंग राहिलाय. पाहायचा हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी आहे का, तर पंच त्या ठिकाणी जागेवर जातील आणि जरूर इशारा करतील, यात काही शंका नाही आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क हे नाव नाही आहे तर ब्रँड आहे, ज्यांनी SPP ट्रॉफीसुद्धा सुंदर कव्हरेज केली गेली होती. पालघर जिल्ह्यातली नाईटची नामांकित स्पर्धा जी पाहायला मिळाली होती. संदीप दादा पाटील आणि संदीप परदेशी यांची संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली गेली होती सनसाई ग्रुपने, ती पुन्हा एकदा उभारणार आहे येणाऱ्या काळामध्ये. खूप छान पद्धतीने स्पर्धा पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फ्री हिटचा इशारा या ठिकाणी दर्शवला गेला आहे. अर्थातच नोचा इशारा आला पंचांकडून. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या सागर घरत आम्हाला दर्शवत आहेत की 1 या धावसंख्येवर 1 चेंडूचा खेळ झाला आहे. 1 धावी फलकावर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं 49 धावा फलकावर आणि 50 धावांचं टार्गेट लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. वैतरणा बॉयज या संघाने जलसा 22 या संघासमोर ठेवलं गेलं आहे. विंकुश मात्रे कशा पद्धतीने खेळी करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय आणि धावसंख्या 51 टू विन असतील. 50 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि 51 रन्स टू विन असतील. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने ही सौरभ पाटीलची स्पेशालिटी आहे, ज्यासाठी ओळखला जातो. सुंदर लेंथ अँड लाईनसाठी गोलंदाजीमध्ये आला. गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र यावेळेला सहजता त्याची काय असते, सुंदरता काय असते आणि फलंदाजाचा मनकवडा ओळखणं खूप गरजेची गोष्ट आणि ते मात्र या ठिकाणी साकार करताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद नॉट आऊट त्या ठिकाणी दिला जातो आशुतोष व्यवहार यांच्या माध्यमातून. काही कमालीची गोलंदाजी केले सौरवने, फलंदाजीमध्ये चमक दाखवली, गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करताना ॲज अ कॅप्टन आणि खऱ्या अर्थानं उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो अप्रतिम सुपर लेंथ लाइन. बिल्कुल देखिए बहुत अच्छी तरह से इन्होंने देखा कि बल्लेबाज की वो ताकत क्या है, कमजोरी क्या है, वो देखते हुए इन्होंने गेंदबाजी की है. बढ़िया प्रदर्शन, सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं. अजिंक्य भोईर यांनी सुद्धा जलसर संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला एकदा वरची दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत तू मैं यावेळेला जरूर झाला होता. अंडरस्टँडिंग यावेळेला नव्हती आणि तालमेलची थोडीशी कुठेतरी कमी या ठिकाणी जाणवली गेली. 2 धावा काही रोखू शकणार नाहीत, परंतु जलसा T20ला मात्र यावेळेला आपण पाहिलं तर 22ला मात्र या ठिकाणी धावा येणं कोणत्याही परिस्थितीत खूप महत्त्वाची भूमिका असेल. कारण 51 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सौरभ पाटील. वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतोय, परंतु थोडंसं नियंत्रण सुटलं होतं. बाईकच्या स्वरूपात पंच विशाल नाईक या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. आपण चर्चा प्रशांतजी या ठिकाणी केली आपण 365 दिवस, आणि दीपक वैद्य हे मॅचचा आनंद घेतात. त्यांनी सांगितलं की 12माही क्रिकेट चांगले वाटते आणि काय जबरदस्त, प्रेक्षक सुद्धा खूप बारीक सारीक गोष्ट लक्ष वेधत असतात. निश्चित चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतात. आता इथे किती आपण बघतोय की चांगले कमेंट्स येत आहेत आणि आता ते देखील विश्लेषक बनलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तीही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाला क्रिकेट हवंयच. नक्कीच. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर शॉट, हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिलंय मिडॉनच्या डोक्यावरून. SP षटकार, सुपर टायमिंग. आमच्या उजव्या साईडला विनायक किने यांचा षटकार आणि स्वागत. पुन्हा एकदा धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 10 धावा. काही कमालीचा फटका पाहायला मिळाला. ताबडतोड यावेळेला मात्र स्ट्रोक खेळला गेला. चेंडूला मात्र पिच झाल्यानंतर तेवढा वेगेचा फायदा मिळवला. म्हणून वेळ खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या, मात्र खेळपट्टीवर तुम्हाला मात्र वेळ खूप महत्त्वाची असते. ते जर टायमिंग साध्य होत असेल तर षटकार चौकारांची आतषबाजी होईल, यात काही शंका नाही. बिल्कुल गेंद में वैसे खराबी नहीं थी, थोड़ी ऑफ स्टंप के बाहर, लेकिन बल्लेबाज ने वो छोटा सा पॉज लिया और उसके बाद में शॉट खेला गया क्योंकि बहुत ऊपर आ रही थी गेंद. उस गेंद के ऊपर प्रहार करना इतना आसान नहीं था. ये बहुत ही उम्दा शॉट बल्लेबाज की तरफ से, क्योंकि प्रेशर बन रहा था पिंकू के ऊपर. अब जाकर वो प्रेशर रिलीज हो जाएगा, मोमेंटम बन रहा था गेंदबाजों की तरफ, वहां से वो छक्का आने के बाद मोमेंटम बल्लेबाजों की तरफ आएगा. नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 51 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू 41 धावा. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. राजेश पाटील टेंबेकोळावे या ठिकाणाहून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळेला ऑन साईडला पॅडवर चेंडू, कदाचित शॉट ऑफ दी डे आपल्याला पाहायला मिळेल का? विराट कोहली कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिला आणि खास करून सचिन रमेश तेंडुलकर, राहुल द्रविड यांची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. सुपर. मैं तो समझ सकता हूँ जिस तरह से महेंद्र सिंह धोनी ने एक नया आयुष जो कि एक क्रांति की इस क्रिकेट में, एक नया शॉट लेके आए और उसके बाद में जो खोद के इन्होंने निकाला मिड विकेट बाउंड्री की तरफ, वहां से भागने की जरूरत नहीं है. आज के दिन का सबसे बेहतरीन शॉट बल्लेबाज की तरफ से आया. जो प्रेशर इनके ऊपर भी बन रहा था ना, अब इनका कॉन्फिडेंस भी 7वें आसमान की तरफ जाएगा. चौकार यावेळेला पंच चौकार दर्शवतायत का पाहायचं आहे. इट इज 4 रन्स आणि धावांची गती सागर करत दर्शवतायत की 14 धावा. जतीन केने, अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना प्रत्येक क्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, शुभम पाध्ये सकाळपासून या ठिकाणी आपण पाहतोय गेले कित्येक दिवस या मैदानात जास्तीत जास्त वेळ दिला आहे. ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, इंटेलिजन्स स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी येपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला आपण पाहू शकता 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं मोमेंटम मिळालं. ज्या वेळेला चौकार आला त्यावेळेला प्रेशराईज झाले मात्र गोलंदाज, कारण कोणत्याही गोलंदाजाला चौकार षटकार आलेला आवडत नसतो, परंतु तदनंतर जर कमबॅक करण्याची संधी जर आली तुमच्याकडे तर त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेची गोष्ट. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. मॅग्निफिसंट मॅच. पुन्हा एकदा आमिर आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला होता.
एकदा वर्जित केली जाते. तेवढंच एकच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करून विराट कोहली स्टाईलमध्ये फेकला गेलाय चेंडूला. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ती 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 3 चेंडूचा खेळ झाला. विजयासाठी 51 धावांचा पाठलाग करताना येणारे चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग असेल. विजयासाठी जर आपण विचार केला तर अजून सुद्धा 38 धावांचं एकंदरीत 33 धावांचं लक्ष असेल. सुपर मॅच. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता, परंतु ऑन साईडला सुंदर जजमेंटने झेल टिपला गेलाय. फलंदाज मात्र या ठिकाणी विंकुश मात्र यांच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट या ठिकाणी जात असताना 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. सेलिब्रेशन थोडंसं टाळाटाळ करा प्लीज, कारण आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. जवळजवळ हा सामना व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर 4 सामने अजून खेळवायचे आहेत. अर्थातच आपण पाहिलं तर 24 षटकं अजून आपल्याला फेकायचे आहेत या स्पर्धेमध्ये. बिल्कुल. और जिस तरह से ये मुकाबला बन रहा है, मैच पक रहा है, जो रोचक की तरफ बढ़ रहा है, वो अच्छे संकेत है कि टूर्नामेंट में एक मुकाबला ऐसा होना चाहिए जो आखिर तक जाए. अगर वो आज के दिन में 1-2 मैच इस तरह से जाएंगे ना तो कल एक बार फिर मजा आएगा. तो इस तरह का मुकाबला मुझे अभी दिखाई दे रहा है. मैच अच्छी तरह से पक रहा है क्योंकि पिछले मैच में 12 गेंद में 36 रन बनाए थे विंकुश ने, वो वापस आए. तो अब जिम्मेदारी नए बल्लेबाज के ऊपर आएगी. गेंदबाज के लिए कमबैक करने का मौका मिलेगा. तो थोड़ा सा बैटल मैदान के अंदर हो रहा है लेकिन इंटरेस्टिंग है. नक्की ज्या पद्धतीने सुंदर आपण पाहतोय एक बिग बॅटल बिग मॅच आपण पाहू शकताय. तर या स्पर्धेत आव्हान जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे आणि तेच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. एका साईडला गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. आतून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इनसाइड आउटचा फटका सत्यवान सापने त्या झेल खाली कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होताना पहा षटकार आल्यानंतर खच्चीकरण होतं गोलंदाजांचं, परंतु या ठिकाणी स्वतःचं टॅलेंट काय आहे हे आमिरने मात्र या ठिकाणी दाखवून दिलं आणि 2 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. ओपनिंग बॅट्समन बॅक टू द डगआउट याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी मात्र तुम्हाला सातत्याने संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आमिरने दाखवून दिलं. मॅग्निफिसंट. आता संधी म्हटल्यानंतर ती संधी कशी असते, जर सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो तर चहामध्ये बिस्किट टाकतो. ते बिस्किट आहे ना आपण खाली जाण्याच्या अगोदर तो परत काढायचं असतं. ती संधी असते. त्या संधीचं सोनं या ठिकाणी तशाच पद्धतीने होतं. योग्य वेळ ते बिस्किट बाहेर काढणं फार गरजेचं आहे. खूप छान पद्धतीने या ठिकाणी कामगिरी आमिरकडनं होते आणि मला वाटतं तो विंकूचा विकेट गेल्यानंतर दबाव जो आहे तो फलंदाजांवरती आता जाणवा लागलेला आहे. नक्की ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय की जबरदस्त विंकुश मात्र बाद झाल्यानंतर जयेश यावेळेला आपण पाहतो हॅट्रिकवर पोहोचला गेला, कारण या अगोदर हॅट्रिक सुद्धा साध्य केले गेले होते एका गोलंदाजाच्या द्वारे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवींद्र म्हात्रे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात आणि आगरी चषक लवकरात लवकर येतोय. धन्यवाद रवींद्र म्हात्रे. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा 9.50च्या सरासरीने. चला नो मीटिंग नो टाईम, प्लीज डोंट वेस्ट द टाईम. तर येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये अन्यथा 3 धावांचा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. लक्षात घ्या प्रत्येक वेळेला मात्र टीम मीटिंग करू नका. हा शेवटचा आणि अंतिम पुकार तुमच्यासाठी असेल वैतरणा बॉयज. आम्ही समजू शकतो की मात्र मॅच रफ अँड टफ आहे, सिच्युएशन मात्र यावेळेला वेगळ्या पद्धतीने आहे, परंतु थोडंसं कॉपरेट करा आमच्या आयोजकांना, कारण तुमच्यासाठीच हे व्यासपीठ तयार केलेलं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला 16चा आहे. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. 2 षटकांमध्ये काय घडामोडी या ठिकाणी घडणार आहेत त्याचं धावतं समालोचन या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन येतील हिंदीमध्ये मिस्टर प्रशांतजी आदवड़े. शुक्रिया प्रबोध. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का एक शानदार मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है. वैतरणा बॉयज़ की टीम भी बहुत ही तगड़ी मानी जाती है और एक तरफ जलसा बढ़िया तरीके से ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए गेंद जारी इस वक्त काउ कॉर्नर की तरफ. 1 ही रन मिलेगा. 11 गेंदों का खेल से और जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो फिलहाल 31 रनों की ज़रूरत है. सागर शुक्रिया बहुत अच्छी जानकारी देते हुए. इस प्रतियोगिता में दावेदारी पेश करने वाली टीम है. यहाँ से अगर एक मैच जीत के आगे बढ़ते हैं ना तो एक बार कॉन्फिडेंस ऊपर जाएगा. आप जो दोनों टीमों की बात करें जलसार और वैतरणा बॉयज़ सक्षम टीमें मानी जाती हैं और लगातार 3 चौके के लिए जयेश जी की तरफ से जयेश के लिए बल्लेबाज जयेश मैदान के अंदर है तो 300 रुपये का इनाम मिलेगा.
सागर की तरफ से ये नाम है। और ये बल्लेबाज देखिए बैक टू द पेबलन जा रहे हैं। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, लेकिन इन्होंने कहा कि गेंद में एक बार गति परिवर्तन किया गया था, भाप नहीं पाए। सेलिब्रेशन मैदान के अंदर, देखिए क्या हुआ मैदान के अंदर। बेहतरीन खिलाड़ी है और ये गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है और उंगलियां फेरते हुए बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, अच्छी गेंद, बल्लेबाज नहीं बन भाप पाए। और टप्पा देखिए लगभग छठे स्टंप की तरफ था, बल्लेबाज भी सफल होकर ऑफ स्टंप के बाहर आए थे। मैग्निफिसेंट बॉलिंग, बहुत बढ़िया गेंदबाजी। फिलहाल समीकरण बदलता हुआ 10 गेंदों का खेल शेष है और 31 रनों की जरूरत है। फासला बढ़ रहा है। नए बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आते हुए। नए बल्लेबाज मनोहर है। विकेट की बात करें तो रेगुलर इंटरवल में विकेट खोते जा रहे हैं और सबसे बड़ी समस्या है 3 विकेट खोने के बाद रन संख्या थोड़ा सा अलग है। क्या कारगर साबित हो सकते हैं? गेंद चली गई बाउंड्री की तरफ, पीछा बिल्कुल कर रहे खिलाड़ी। सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। 3 रन मुकम्मल किया। क्या चौथे के लिए वापस जाएंगे? इस बार 3 रन मुकम्मल है। 3 रनों के साथ आगे बढ़ने का मौका मिलेगा। 9 गेंदों का खेल शेष है। दबाव बिल्कुल है। बहुत ही अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो रही है। वैतरना बॉयज और जलसार के बीच मुकाबला। अब जाकर स्कोर जा पहुंचा है 23 रन। जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। फासला है तो हौसले की जरूरत है। हौसला होगा तो घोंसला भी बन सकता है। इस मुकाबले में वापस आने के लिए 1-2 बड़े शॉट आपको खेलने होंगे। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और चौका छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है। बड़े शॉट की मांग मैदान के अंदर बिल्कुल हो रही है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार। स्वप्निल ऑन स्ट्राइक। इस बार उड़ाइए आसमान की तरफ, गेंद ट्रैवल होती हुई बाउंड्री की तरफ जाएगी। शानदार स्ट्रोक, 4 रन। करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। इस तरह के शॉट खेलेंगे तो मजा आएगा। बहुत ही इंटरेस्टिंग शॉट था ये। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और चौका छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है। इस वक्त बहुत ही खूबसूरती के साथ मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच जो फासला था उस फासले में गेंद को खेला गया था। अब जाकर समीकरण बदला। 8 गेंदें 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। शेवटचे 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। अविनाश की अगली गेंद। ओहो, इस बार टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए या व्यासपीठाच्या दिशेने मी आमंत्रित करतोय आदरणीय अभिजीतजी तेवाड साहेबांना। त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आज संध्याकाळचं सत्र सुरू असतानाच चहाची व्यवस्था, सलग 4 दिवस ही व्यवस्था असणार आहे। आणि एसपी बॉयजच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमसे मनापासून आभार अभिजीत तिवाड़ साहब, थैंक यू वेरी मच। एक बार फिर समीकरण 7 गेंदे 24 रनों की जरूरत है। और मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो। अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है जिस तरह से माहौल बन रहा है, क्योंकि एक गेंद पर गेंदबाज भी अपना जलवा दिखाने के लिए तैयार है। एक बेहतर खेल और अच्छा मैच जरूर देखना चाहते हैं दर्शक। उड़ाइए उड़ाइए आसमान की तरफ, थोड़ा सा लिफ्ट करते हुए इस बार बल्लेबाज। मजा आया, इस छक्के ने इस मैच में जान डाली है। और अब जाकर बहुत इंटरेस्टिंग मैच है। 6 गेंदों का खेल है, 18 रनों की जरूरत है, 7 में 24 चाहिए थे। और इस गेंद के ऊपर टूट पड़े बल्लेबाज, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। मैच में वापस आने के लिए और वापसी का बिगुल बजाने के लिए यह खूबसूरत छक्का आना बहुत जरूरी था। ऑन स्क्रीन आप देख सकते हैं 6 गेंदे 18 रनों की जरूरत है। नाउ रिमेनिंग 6 डिलीवरीज एंड नीड 18 रन टू विन दिस मैच। ये बैटल है मैदान के अंदर। एसपी बॉयज ट्रॉफी आप देख रहे हैं। मैदान के अंदर ज्यादा चर्चा ना करें, अपनी जगह पर सारे लोग जाएंगे, सारे खिलाड़ी जाएंगे। अब आपके पास 6 गेंदे 18 रनों की जरूरत है। कहानी रोचक बनती हुई। बल्लेबाजों की बात करें तो तारीफ करनी होगी बल्लेबाज स्वप्निल के, जिन्होंने 2 बड़े शॉट खेले हैं। एक गेंद पर मनोहर जो 3 पर डटे हुए हैं। 6 गेंदे 18 का मतलब क्या होगा? क्या स्वप्निल को ज्यादा स्ट्राइक देनी चाहिए या मनोहर खुद जिम्मेदारी उठाने वाले हैं? गेंदबाज के मन में क्या चल रहा होगा यह भी देखना बहुत जरूरी है। बलिराम इस वक्त गेंदबाजी करने के लिए आए हैं। अब ये बड़ा बैटल मैदान के अंदर होगा। क्या रोचक मुकाबला हो जाएगा। आने वाली 2 गेंदें हैं ना, उसके ऊपर सबकी निगाहें हैं। आने वाले 2 गेंदों पर क्या कहानी होगी, किस रणनीति के साथ, किस स्ट्रेटजी के साथ बल्लेबाज खेलेंगे। पहली भी फील्ड है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर, काउ कॉर्नर, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है। फाइन लेग, थर्ड मैन, एक पॉइंट का खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन पर है, कवर का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर है। दर्शक भी काफी है, मजा आएगा इस मैच में। अगली गेंद एक बार टप्पा ऑफ स्टंप के बाहर और बल्लेबाज ने गलत तरीके से छोड़ा है।
तो आशुतोष हमारे एक्सपीरियंस के अंपायर रहे, पहली गेंद बिंदी गेंद, नॉन स्ट्राइकर एंड पर जो बल्लेबाज वो अस्वस्थ रहेंगे। देखिए ये सिंगल भी आता ना तो कोई परेशानी नहीं होती, लेकिन बिंदी गेंद आई है। 5 गेंदों का खेल से 18 रनों की जरूरत है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज मनोहर, ऑन साइड पर पहली हुई फील्ड है, एक खिलाड़ी दायरे के अंदर। ऑफ साइड पर देखे तो जो थर्ड मैन का खिलाड़ी है वो दायरे के अंदर है, बाकी खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ है। इस बार उड़ाया बहुत ही सुंदर तरीके से। वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। इस बार गेंदबाज हो गए फेल। मैग्निफिसेंट स्ट्रोक, शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। रडार में गेंद थी, ज्यादा आगे रखने का प्रयास किया गया और उसके ऊपर टूट पड़े बल्लेबाज। 4 गेंदों का खेल से जीतने के लिए 12 रनों की जरूरत है और मनोहर के बल्ले से यह खूबसूरत छक्का था। वेल वेल वेल, इस तरह का खेल देखने के लिए सारे दर्शक आते हैं। अब जाकर तालियां डगआउट में बज रही हैं और कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। थोड़ा इधर थोड़ा उधर वाला मैच है, कांटे की टक्कर चलती हुई। 4 गेंदें 12 रनों की जरूरत। अगली गेंद के साथ बलिराम, ये भी पीछे चली गई, नो बॉल है। ओ नो 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 नो, पिछले गेंद पर छक्का, उसके बाद में नो बॉल। तो मतलब यहां कहानी में पलटवार। इस मैच में गेंदबाजों का जलवा जारी था। अब एक बार फिर मुझे लग रहा है कि बल्ला गेंद के ऊपर भारी है। जिस तरह से कोशिश दोनों तरफ से जारी है, आप जाकर नसीब का साथ भी मिलता हुआ। समीकरण बदला। 4 गेंदों का खेल से जीतने के लिए यहां से अब देखिए कितने रनों की जरूरत है, हमारे स्कोरर बिल्कुल बताएंगे। ये अच्छी गेंद नहीं थी, 7 रनों की जरूरत है। एक दूसरे का अच्छा साथ निभाइए, बात बनेगी। अभी भी फिलहाल मैच बना हुआ है। 4 गेंदें और जीतने के लिए 7 चाहिए और फ्रीड भी है। पिक्चर सुपर हिट है तो मजा आएगा। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फ्रीड नहीं है, तो इस बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑफ के बाहर बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए 1 रन मुकम्मल किया। दूसरे के लिए क्या वापस आ रहे, बिल्कुल दूसरे के लिए वापस आते हुए 2 रन मुकम्मल किए हैं। तो दोनों जो खिलाड़ी हैं एक दूसरे के, ओ ये क्या हो रहा है, ये 4 रन मिलेंगे। अब ये थ्रो आया, कहा जाएगा, यहां भी चला गया। ये खिलाड़ी बांट रहे हैं, सामने वाला लूट रहा है। लूटो लूटो भाई लूटो। इस तरह से आप रन देते जाएंगे ना तो देखिए विपक्षी टीम के ऊपर जो है अपने आप दबाव आएगा। वैसे नसीब का साथ मिला, थोड़ी जो मेहनत कर रहे थे गेंदबाज तो वहां फील्डर ने खराब काम किया। अब जाकर देखिए कितने रनों की जरूरत, 3 गेंदें 2 रनों की जरूरत है, कंपल्सरी चेस है। इसलिए मेरा दिल कह रहा था कि यह मैच थोड़ा रोचक हो जाएगा प्रमोद। बहुत ही अच्छा मैच, मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। जलसार और वैतरना बॉयज के बीच मुकाबला चलता हुआ। 3 गेंदें 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। शेवटचे 3 चेंडू लेके 2 धावांची आवश्यकता। अतिशय रोमांचक सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। की जर मॅच विन करून देत आहेत तर शुभमजी पाध्ये यांच्याकडून गोलंदाजासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। जर गोलंदाज मॅच विन करून देत आहेत तर एसपी यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। बलिराम तैयार, स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज स्वप्निल ऑन स्ट्राइक। शानदार मुकाबला, ये उड़ाया। सपना वो नहीं होता जो एक बार फिर अगर देखे तो आपको वो सोने नहीं देता। सपना आपको सोने नहीं देता, स्वप्निल आपको कहां सोने देने वाले हैं। ये स्वप्निल है जिन्होंने शानदार स्ट्रोक खेला है, मैग्निफिसेंट स्ट्रोक। बहुत ही बढ़िया तरीके से, बहुत ही जबरदस्त तरीके से। सपना जितना बड़ा होता है मेहनत उतनी बड़ी होती है और जितनी बड़ी मेहनत होती है उतनी बड़ी कामयाबी होती है। इस मुकाबले में शानदार तरीके से जलसार ने अच्छा प्रदर्शन किया और यह मुकाबला जीत लिया। उसमें बहुत बड़ा जो कि